कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं जाणाऱ्या मुंबईकरांच्या सोयीसाठी रेल्वेनं यावर्षी तब्बल 142 फेऱ्यांची घोषणा केली आहे। मुंबईतील सीएसटी ते गोव्यातील करमाळी, दादर सावंतवाडी, पनवेल चिपळूण डेमू, दादर ते रत्नागिरी सावंतवाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान या विशेष गाड्या चालवण्यात येतील। जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी सीएसटी ते करमाळी मार्गावर एकूण 2 गाड्या सोडण्यात येणार आहेत। त्यातील एक गाडी गुरुवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे, तर दुसरी साप्ताहिक असेल। 27 ऑगस्ट पासून या गाड्या धावणार आहेत। दादर सावंतवाडी गाडी ही 26 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर दरम्यान दर रविवारी, बुधवारी, शुक्रवारी धावणार आहे। दिनांक 26 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर या कालावधीत दादर ते रत्नागिरी गाडी धावणार आहे। याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यानही आठवड्यातून 3 दिवस धावणारी गाडी असेल। ही गाडी दिनांक 25 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे। या विशेष फेऱ्यांमुळे आता कन्फर्म तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। डेमू गाडीमुळे चिपळूणपर्यंत येणाऱ्यांना अवघ्या 45 रुपयात गावी येणं शक्य होणार आहे। गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर ही गाडी कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली होती। यावर्षी तरी ही मागणी पूर्ण होते का, याकडे आता प्रवासी जनतेचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।